नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। अरे दारू पिलेला हा म्हणतो, त्याला बसता येईल तरी तो म्हणतो खरं आहे। शरीर एकच आणि मग पडले म्हातारपणे घाटावर। आणि आपला विकास झाला आम्हाला काय घ्या महिल मंडळ करायचं होतं आणि त्यासाठी आज चिंतनाला घेतलेला आपण काय आता फक्त बोलावं लागेल। बैठे बैठे सावधान, तू सावधान सावधान घे। मी सावधान म्हणतो, तू पायी वर करतो। रिलॅक्स, रिलॅक्स, एखादा आजारी पडलो नव्हता आणि माझ्या माहितीनुसार तुम्ही 2-4 महिन्यातून आज हसले असते। हसत नाही लोक। सावे साहेब, तुम्हाला तुमच्या मतदारसंघात 2 महिन्यामध्ये 3 कामं करावं लागतील। प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतीच्या शेजारी 3 खोल्या बांधाव्या लागतील आणि खोलीत काय काय ठेवायचं सांगून देतो। 20% लोक 2 महिन्यामध्ये मोबाईल वापरून येडे होणार आहेत। 6 जण तर इथं गेले, 2-3 मोबाईल वापरून येडे होणार लोक। खरंय का खोटं? कामावरून माणूस आला, मोबाईलवर बोलत दुसरीच्या सोपाशेत जाऊन बसला। त्याची बायको मोबाईल पाहत आली, त्याला पाणी देऊन गेली आणि परत आली चहा देऊन गेली। तो चहा प्याला दुसऱ्याच्या घरात। जो खरा मालक होता तो डोकला, तो म्हणला मी दुसरीच्या घरी आलो। खरंय का खोटं? मोबाईल वापरून 20% लोक येडे होणार आहेत। 2 ते खोलीत घालायचे, त्यांना गोळ्या बिळ्या नाही द्यायच्या, औषध नाही, खोलीत घालायचे। गिरणीचा पट्टा घ्यायचा, रिपीट करायची। दुसऱ्या खोलीमध्ये आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करून फक्त आनंदाचं इंजेक्शन मारायचं। तोच नाता दिवसभर। आणि तिसऱ्या खोलीमध्ये कार्टून ठेवायचं आणि माणूस नुसता हसून आणायचं। हसायलाच लोक बधीर झाले। आता माझी किती तुम्ही एकटे हसाल पाहिजे आणि जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात। या ठिकाणी संयोजक बहुजन पाटील यांच्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो। यासाठी मनपाचे सर्व कर्मचारी, पोलीस निरीक्षक श्री सन्माननीय यरमेसर, MSCBचे सर्व कर्मचारी वर्ग, वाहतूक शाखेचे सर्व पोलीस बांधव, आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी बहुजन पाटील यांच्याबद्दल आभार व्यक्त करतो। या सुविधासाठी उभं राहायचं ईश्वर।